संत जनांनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा चढ उताराचे प्रसंग येतच असतात आणि अशा प्रसंगाच्या वेळी संत महात्म्यांना कधीतरी एखादा प्रश्न आलाच असेल की दास सत्संग करतोय, यथाशक्ती सेवाही करतोय, नामस्मरण देखील करतोय, तरी देखील दासच्या आयुष्यामध्ये सुख का येत नाही, का दुःख येत आहे? असाच एक प्रश्न एका संत महात्म्यांना देखील पडला. अशी शंका त्यांना पडली. आता करायचं काय? मग साक्षात त्यांनी आपली शंका सद्गुरू बाबाजींनाच विचारली. सद्गुरू बाबाजींना सांगितलं की बाबाजी, एखादा व्यक्ती सत्संग करत असेल, यथाशक्ती सेवाही करत असेल, तरी देखील त्याच्या आयुष्यामध्ये दुःखच आहे, सुखांचा वर्षा होत नाही, तर याचं कारण नेमकं काय आहे? यावर सद्गुरू बाबाजींनी हसतमुखानं उत्तर दिलं की सत्संग करणे याचा अर्थ सत्संग मध्ये येऊन पुतळ्याप्रमाणे बसून राहणे नव्हे. सत्संग मध्ये संत महापुरुषांचे विचार ध्यान देऊन श्रवण करणे आणि मग घरी जाऊन त्यावर एकाग्र चित्तानं सखोल विचार करणे ही सत्संग करण्यामागील मुख्य भावना असते. एखाद्या संत महापुरुषांच्या विचारांमध्ये जर स्वतःची स्वार्थाची भावना त्यांनी प्रकट केली असेल तर अशा विचारांकडे संत महापुरुषांनी दुर्लक्ष करायला हवं. आणि ज्या विचारांमध्ये संत महापुरुषांच्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ जाणवत नसेल तर अशा संत महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजेत आणि जीवनामध्ये त्यांची अंमलबजावणी करायला हवी. किती सुंदर शब्दांमध्ये सद्गुरू बाबाजींनी या ठिकाणी सत्संग करण्यामागचा मुख्य हेतू समजवला. थोडक्यात सद्गुरू बाबाजी आपल्याला समजवतात की सत्संग करणे याचा अर्थ फक्त सत्संगमध्ये एखाद्या पुतळ्यासारखं आपल्याला बसून राहायचं नाहीये, तर संत महापुरुष सत्संगमध्ये कशा प्रकारे विचार मांडतायत त्यावर ध्यानपूर्वक लक्ष देऊन घरी आल्यानंतर त्याच्यावर एकाग्र चित्तानं विचार करायचा आणि त्यानंतर ठरवायचं की खऱ्या अर्थानं हे विचार जीवनामध्ये अंमलबजावणी करायची की नाही. उदाहरण द्यायचं ठरल्यावर समजा एखाद्या माणसाला खूप भूक लागलेली आहे आणि त्याच्यासमोर एक पातेलं भरून बासुंदी आहे आणि अशा वेळी जर त्या माणसाला त्या बासुंदीच्या पातेल्यामध्ये 2 दिवस जरी आपण बुडून ठेवलं तरी त्याची भूक भागणार आहे का? तर अजिबात नाही. तर याचा अर्थ काय? नुसतं बासुंदीत बसून फायदा नाही. आणि जर तीच बासुंदी त्याला 2-4 वाटी प्यायला दिली तर नक्कीच त्याची भूक भागणार आहे. म्हणजे फक्त बासुंदीत बसून फायदा नाही, तर ती बासुंदी जोपर्यंत आपल्या पोटामध्ये बसत नाही तोपर्यंत तिचा फायदा होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे सत्संगमध्ये केवळ बसून फायदा होत नाही, तर जोपर्यंत सत्संग आपल्या मस्तकामध्ये बसत नाही, ते विचार आपल्या जीवनात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत सत्संगचा देखील उपयोग होत नाही. हे सद्गुरू बाबाजींनी समजावून दिलं. आणि याच्या पुढे सद्गुरू बाबाजींनी सेवाविषयी सांगितलं. सेवाविषयी सांगताना ते म्हणतात, जी आदेशानुसार केली जाते तिला सेवा म्हणतात. मनमर्जीने काहीतरी करणे याला सेवा म्हटले जात नाही, असं सद्गुरू बाबाजींचं ठाम मत आहे. की याचा अर्थ आपल्याला असा लक्षात घेता येईल की जोपर्यंत महापुरुष आपल्याला आदेश देत नाहीत, ते आदेश दिलेलं कार्य आपण करत नाही, तोपर्यंत आपली सेवा भावना त्यामध्ये जात नाही. जर एखादा व्यक्ती आपलं दैनंदिन कामाला सेवा समजत असेल तर ते खऱ्या अर्थानं तो स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी ते कार्य करतोय. त्याच अर्थाने ती सेवा नव्हे, तर जेव्हा तो मनुष्य आपला स्वार्थ सोडून, आपली पोटाची घळगी, संसाराचा विचार सोडून त्या प्रभू परमात्म्याच्या चरणी कार्य करत नाही, तोपर्यंत ते कार्य सेवा ठरलं जात नाही. आणि म्हणून जर सेवा करायची असेल तर ती संत महापुरुषांच्या आदेशानंच करायला हवी. आणि सद्गुरू बाबाजी म्हणतात की अशा तऱ्हेने जे संत महापुरुष सेवा आणि सत्संग करतात अशा महापुरुषांना जरूर सुखाची प्राप्ती होते. आणि शेवटी सद्गुरू बाबाजी सांगतात की एवढं देखील करून आपल्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होत नसेल तर असं समजून जावं की आपल्या हृदयाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये अहंकाराचा भाग शिल्लक आहे. सत्संग, सेवा, सिमरन यांद्वारे होणारी जी सगळी कमाई आहे, या सगळ्या कमाईवर आपण अहंकारामुळे पाणी टाकतोय. निंदा, नालस्ती यांसारख्या गोष्टींमुळे मनुष्य आपल्या सर्व कमाईंवर पाणी टाकतोय. अहंकारामुळे माणूस इतरांना तुच्छ समजू लागतो आणि ही घटना संत महापुरुषांच्या दरम्यान देखील केव्हा केव्हा होते. याचाच अर्थ माणसाच्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी थोडा अहंकार शिल्लक आहे. ही गोष्ट सद्गुरू बाबाजी आम्हाला समजावतात. सद्गुरू बाबाजी म्हणतात, जो संत महापुरुष
सत्संग सेवा यथार्थपणे करत असेल आणि निंदा नालस्ती अहंकारापासून दूर राहत असेल तर अशा संत महापुरुषांच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुखाची प्राप्ती होते। तर अशा प्रकारे सद्गुरू बाबाजींनी आपल्याला समजवलं की सत्संग कशा प्रकारे करायचे आहे, खऱ्या अर्थानं सेवा कोणत्या कार्याला म्हणता येईल, आणि अशा प्रकारे दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सुखाची प्राप्ती होत नसेल तर कुठेतरी आपल्या मनामध्ये एका हृदयाच्या कोपऱ्यामध्ये अहंकार शिल्लक आहे, निंदा नालस्ती आपल्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख येत नाही। एक ठिकाणी सद्गुरू बाबाजी म्हणाले की जर आपण एखाद्याची निंदा नालस्ती करतोय, एखाद्याला तुच्छ लेखतोय, एखाद्याला शिवीगाळ करतोय, तर अशा वेळेस आपल्या स्वतःचं मन देखील कशा प्रकारे शांत राहू शकेल, आणि हेच दुःखाचं कारण ठरतं आणि अशामुळेच सुख आयुष्यामध्ये येत नाहीये। म्हणून या सर्व गोष्टींचं जर यथार्थपणे संत महात्म्यांनी पालन केलं तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे। अशाच प्रकारची वचने ऐकण्यासाठी गुरुमत या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्य निरंकारजी।